राज्यात आदिवासी घटनात्मक अधिकारांवर चहोबाजूंनी अतिक्रमण करणे सुरू आहे। राज्यात सामाजिक व आर्थिक दृष्टीने सक्षम असलेली धनगर जात ऐनकेन प्रकारे आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत असून न्यायालयीन लढाईत त्यांना यश प्राप्त होत नसल्याने विविध युक्त्या लढवून शासनावर याबाबत सातत्याने दबाव आणत आहे। दुसऱ्या बाजूने राज्यातील पेसा नोकर भरती प्रक्रिया शासनानेच जाणीवपूर्वक रखडवून ठेवली आहे। भरती प्रक्रिया पूर्णत्वाकडे असताना काही प्रकरणात पात्र उमेदवारांच्या याद्या तयार झाल्या तर काही ठिकाणी निर्गमित केलेली नियुक्ती आदेश परत माघारी घेण्यात आले। काही समाज संघटनांना हाताशी धरून जाणीवपूर्वक प्रकरण न्याय प्रविष्ट करून राज्य शासनाने सेवेत हजारोंनी खोटे आदिवासी घुसलेले आहेत। 12,000 खोट्या आदिवासींनी बळकावली असल्याचे खुद्द शासनानेच न्यायालयासमोर मान्य केले आहे। त्याचप्रमाणे राज्य शासनात आदिवासींची 57,000 रिक्त पदे आहेत। ही पदे जाणीवपूर्वक रिक्त ठेवून आदिवासी बेरोजगारांची पिढी बर्बाद करीत आहे। या सर्व बाबी विरोधात विविध आदिवासी संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। जिल्ह्यामध्ये जे महाराष्ट्र सरकारने धनगरांना आम्ही आरक्षण देऊ आणि म्हणून आम्ही स्पेशल बैठक लावून त्यांचे जी.आर. काढू आणि त्या जी.आरच्या विरोधामध्ये आम्ही सर्व आदिवासी समाजाचे जे संघटना असेल, राजकीय असेल, जे बी सर्व आदिवासी समाज म्हणून आज मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे। धनगरांसोबत चालू असलेला गुप्तगू त्वरित थांबवावा। धनगर आणि धनगड एक असल्याचे शासन निर्णय कोणत्याही परिस्थितीत काढण्यात येऊ नये। पेसा क्षेत्रातील 17 संवर्गांची नोकर भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून पात्र उमेदवारांचा नियुक्ती आदेश तातडीने निवडणूक आचारसंहितेच्या आधी देण्यात यावे। राज्य शासनाचे सेवेतील बोगस आदिवासींची बळकाविलेली 25,000 पदे रिक्त करावीत अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावेळी विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी, माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, सामाजिक कार्यकर्ते अरविंद वळवी व विविध आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट श्री न्यूज नंदुरबार। आदिवासी संघटना कार्यकर्ते लोकप्रतिनिधी असं आम्ही एकत्र आलो होतो आणि या ठिकाणी जो धनगर विषय चालू आहे त्या अनुषंगाने एक सामाजिक कृती समिती आमची आज या ठिकाणी सेवारत आहे। आम्ही कृती समितीमार्फत कलेक्टरांना निवेदन दिलं, नंदुरबार कलेक्टरांना, आणि त्यांच्यामार्फत शासनाला आम्ही निवेदन यासाठी असं दिलं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं आहे की जो आज महाराष्ट्रामध्ये धनगरचा विषय सुरू आहे हा अतिशय गंभीर बाब आहे। आमचं कोणत्या समाजावर काही ऑब्जेक्शन नाही आहे, धनगर समाजाचा कोणताही समाज असो त्यांनी कोणत्याही प्रकारच्या मागण्या कराव्या, सरकारकडे त्यांना रडणं त्यांचं काम आहे। परंतु धनगर समाजाने जे आज आदिवासी जमातीचं सर्टिफिकेट आम्हाला देणं चालू करा किंवा जातीचे दाखले द्या, ही जी मागणी आहे अतिशय चुकीची आहे। मुळातच मेरवन हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये याविषयीचा सर्व न्यायनिवाडा झालेला आहे, कायदेशीर बाजू सर्व क्लिअर झाल्या आहेत आणि धनगर समाजाला कुठेही त्या ठिकाणी कोर्टाने न्याय दिलेला नाही। कोर्टाने त्या ठिकाणी क्लिअर म्हटलेलं आहे की धनगर धनगड हे जे दोन जाती जमाती अलग आहेत। धनगर ही जात आहे, धनगड हे ओराम आदिवासी आहेत, धनगड जे आहेत त्याचा धनगर समाज संबंधाने कोर्टाने आदेश दिलेले आहेत। असं असताना ही संघटना धनगर समाजच्या संघटना जे सरकारला दबाव आणतायत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय चुकीची गोष्ट आहे। आदिवासी दाखले मागता ही चुकीची गोष्ट आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांना किंवा मंत्रिमंडळाला मला हेच सांगायचं आहे की आदिवासींच्या भावना समजून घ्या। आदिवासी कोणावर अतिक्रमण केलं नाही तर जे आदिवासी आहेत ज्याला शेड्यूल ट्राईब म्हणतो या जमातीमध्ये कोणत्याही नवीन जाती टाकू नका किंवा जर कोणी अशा प्रकारचा राजकीय दबाव आणून जाती दाखल्या मागत असेल त्यांना देऊ नका अशी रास्त मागणी आहे।